नमस्ते भारत, WH न्यूज डिजिटल में आपका स्वागत है। मैं हूं शीतल खवसे। आज की खबर के प्रायोजक है यश इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर्स वाड़ी नागपुर। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे, खबर छुपाते नहीं दिखाते हैं। राजनीतिक हो या सामाजिक, क्राइम हो या भ्रष्टाचार की, अन्याय हो या अत्याचार की, हम देते हैं निडरता से खबर को महत्व। आप भी खबरों को महत्व दें। हमारे चैनल को सब्सक्राइब करें, इंस्टाग्राम फेसबुक पर फॉलो करें, विज्ञापन देकर आर्थिक मदद करें। आइए सुनते हैं आज की पत्रकार परिषद। शनिवार दिनांक 1 आणि रविवार दिनांक 2 फरवरीला दीक्षाभूमीमध्ये इंटरनॅशनल त्रिपिटक चॅन्टिंग होत आहे। देश विदेशातले जवळपास 200 पेक्षा अधिक बौद्ध भिक्षू जे आहे ते बुद्ध वचनांचं उद्घोषण करतील, म्हणजे त्रिपिटकचं चॅन्टिंग करतील। आणि रविवार दिनांक 1 तारखेला सायंकाळी 6 वाजता जे दीक्षाभूमीचं ऑडिटोरियम आहे त्या ठिकाणी कल्चरल प्रोग्राम होईल संजीवनी सखी संघाच्या वतीने, आणि तिथून त्या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल आहे। आणि जो मुख्य कार्यक्रम आहे 2 तारखेला सकाळी 7:30 वाजता दीक्षाभूमी परिसरामध्ये धम्म रॅली होईल आणि बोधी वृक्षाची आणि दीक्षाभूमी स्तूपाची परिक्रमा होईल। आणि त्याच्यानंतर उद्घाटन कार्यक्रम होत आहे, ज्यामध्ये सिस्टर वांगमो डिक्से ज्या संयोजक आहेत इंटरनॅशनल त्रिपिटक चॅन्टिंग काउन्सिल अमेरिकेच्या, त्या मुख्य अतिथी असतील आहे। आणि स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरेश हे या समारोहाची अध्यक्षता करतील आहे। या प्रसंगी भंते ज्ञानज्योती, भंते विनरक्षिता, बौद्ध भिक्षुणी अय्याजी धम्मदिना आणि डॉक्टर S.C. गजबे सर हे प्रमुख तारे उपस्थित राहतील। आणि त्याच्यानंतर 9 वाजता त्रिपिटकमधील गाथांचे पठण सुरू होईल। 11 पर्यंत हे पठण चालेल। 11 ते 12 भिक्खू संघाचं भोजनदान आहे आणि त्यानंतर मग धम्मदिसना होईल आणि परत चॅन्टिंग सुरू होईल। तर या संदर्भात आणखी ज्या कल्चरल ऍक्टिव्हिटी किंवा आणखी बद्दल विभागवारी ताई गजबे आपल्याला गाईड करतात। थोडंसं मी संकल्पना देऊ इच्छिते की हा कार्यक्रम केव्हापासून नागपूरमध्ये घेण्यात आलेला आहे। तर ह्याची सुरुवात गेल्या 12 वर्षाच्या पूर्वीपासून S.K. गजबे सर जे VIP JPचे आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी ह्याची सुरुवात केली होती। आणि त्यांच्यासोबत सातत्याने संजीवनी सखी संघ ही भोजनदानासाठी सातत्याने सोबत राहून हा जो चॅन्टिंगचा कार्यक्रम आहे हा घेत आलेली आहे। त्यांचा मेन उद्देश हे होतं की तथागत गौतम बुद्ध यांची वाणी, यांच्या तोंडातून निघालेले उद्गार म्हणजे त्रिपिटका, आणि त्या त्रिपिटका वचनांचं आपण वारंवार उद्घोषण करणे म्हणजे एक वातावरण निर्मिती, सुंदर वातावरण निर्मिती करण्यामागचा त्यांचा हा निस्वार्थ असा हेतू होता। आणि ह्या कार्यक्रमाला इंटरनॅशनल त्रिपिटका चॅन्टिंग काउन्सिल ह्या माध्यमातून आणि LBDFI ही जी ऑर्गनायझेशन आहे जी वांगमो डिक्से सिस्टरची आहे, ह्या अमेरिकेच्या सिस्टर आहेत आणि त्यांनी ह्याची सुरुवात केलेली आहे। आणि वर्ल्डमध्ये एकूण बुद्धिस्ट कंट्रीज जे आहेत त्या 25 ते 30 बुद्धिस्ट कंट्रीज ह्याचे मेंबर आहेत ITCCच्या। तर ह्यांनी ही सुरुवात केलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की गौतम बुद्धांचा जन्म इथे झालेला आहे आणि त्यांचं महापरिनिर्वाण इथे झालेलं आहे। तर इतकी पवित्र ही जी भूमी आहे त्याच्यामध्ये एक पवित्र स्थान म्हणजे दीक्षाभूमी नागपूर हे खूपच वर्ल्ड वाईड ह्या नागपूर दीक्षाभूमीला एक चांगलं स्थान ते मानतात आणि म्हणून याचं महत्त्व इथे वाढून जातं। या माध्यमातून त्यांना असं वाटतं की कल्चर पुढे येण्यासाठी एक कल्चरल इव्हेंट व्हावा, सांस्कृतिक महोत्सव व्हावा, आणि त्या सांस्कृतिक महोत्सवासाठी संजीवनी सखी संघ गेल्या 2016 पासनं सतत बुद्धिस्ट कल्चरल प्रोग्राम राबवत आहे आणि म्हणून तो कार्यक्रम आपण 1 तारखेला घेऊन येतो आहे। सगळे जे विविध देशामधले मंक्स आहेत, सिस्टर आहेत आणि भारतातले मंक्स आहेत आणि ज्या संघटना आहेत, स्पेशली मी नाव घेऊ इच्छिते त्या संघटनांचे, ते म्हणजे आवाज इंडिया TV, दुसरं म्हणजे VIP JP, संजीवनी सखी संघ आणि बोधी पक्किया फाउंडेशन आणि अलोका ट्रस्ट, ह्या सगळ्या ज्या फाउंडेशन आहेत त्या ह्या वर्षी मुख्यत्वे ह्या चॅन्टिंगच्या कार्यक्रमाला मदत करत आहेत। तर आपल्या माध्यमातून जर आपण जास्तीत जास्त लोकांना आपण ह्या कार्यक्रमाचं इन्व्हाइट करू शकाल तर खूपच चांगलं होणार आहे। कल्चरल प्रोग्राम जी आहे ती 1 तारखेला, ज्याच्यामध्ये विविध बुद्ध धम्म आणि बाबासाहेब यांच्यावरती आधारित काही गाण्यांवरती नृत्य राहणार आणि गाणे राहतील, थोड्याशा स्किट्स राहतील आणि अँकरिंगच्या माध्यमातून आपण जे काही सांगू शकू याची सुरुवात होणार आहे। आणि 2 तारखेला सकाळी धम्म रॅलीपासून सुरुवात होणार आहे दीक्षाभूमीला
धम्म रॅलीमध्ये त्रिपिटका जे आहेत, ते जे बौद्ध धम्मगुरू आहेत ते सगळे आपल्या डोक्यावरती ते त्रिपिटका घेऊन ती रॅली ही होते, कारण ती जी त्रिपिटका आहे त्याला खूप महत्व आहे बुद्ध धम्मामध्ये. तर ती रॅली पासून सुरुवात करू आणि चॅन्ट करू आपण संपूर्ण दिवसभर. त्याच्यामध्ये उपासक उपासिका संघाला आपण आपल्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण इन्व्हाइट करू शकतो. एक ॲडिशनल कार्यक्रम ॲड झालेला आहे, तो म्हणजे तिथे पण चॅन्टिंग होणार आहे चिचोलीला. पण तिथे 60 स्टुडंट जे आहेत, यंग स्टुडंट्स, ते दीक्षा घेणार आहेत. म्हणजे ते श्रामणेर होणार आहेत सुरुवातीला, आणि श्रामणेर होऊन ते बुद्धिझम स्टडीमध्ये आणि बाकीचे पण त्यांचा जो अभ्यास आहे एकूण तो करणार आहे. तर हा एक मोठं म्हणजे क्रांती, परत मोठी ॲक्टिव्हिटी होणार आहे चिचोलीला. सगळ्याच प्रकारचे सगळ्याच प्रकारचे सगळ्याच चिचोलीला या माणूस. तर तुम्ही स्वतः पण उपस्थित राहा प्रत्येक कार्यक्रमाला, आणि चिचोलीला पण जर तुम्ही आले तर तुम्हाला कळून येईल की तो ॲक्च्युली कार्यक्रम कसा चालतो. आणि या जगावर गेलेल्या संदेशाचं जागतिक स्तरावर सर्व बौद्ध देशांनी याची दखल घेतली आणि त्या दखलेतूनच हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. आम्ही इथल्या तमाम बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करतो आयोजकांतर्फे की त्यांनी या चॅन्टिंगच्या या कार्यक्रमाला न चुकता सर्व उपस्थित राहावं आणि जे पारंपरिक बौद्ध धम्म आहे, दार्शनिक बौद्ध धम्म आहे, जे बौद्ध भिक्खू आहेत ते कसे बौद्ध धम्माची वाटचाल करतात हे बघायचा एक फार मोठा चान्स आपल्या नागपूर आणि विदर्भातल्या सर्व उपासक आणि उपासिकांना आला आहे. मी तसंच सर्व भारतीय बौद्ध महासभा, त्रैलोक्य बौद्ध महासंघ, अजून राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्ठी, या सर्व तमाम जेवढ्या बौद्ध धम्माचा प्रचार करणाऱ्या संस्था आहेत त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आपण जागतिक पारंपरिक बौद्ध धम्म कसा आहे आणि आपण स्वीकारलेला बौद्ध धम्म कसा आहे यामध्ये कशी सांगड घालून आपण बौद्धाची परंपरा कशी निर्माण करू शकतो भारतामध्ये, हा एक चांगला चान्स यावेळेस सर्वांना उपलब्ध करून या आवाज इंडिया आणि सर्व संस्था, सखी मंच या सर्व विविध संघटनांनी तुमच्यासाठी उपलब्ध केला. आम्ही आवाहन करतो की तुम्ही न चुकता, रविवार सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना चान्स आहे, तो कृपया सर्वांनी उपस्थित राहावं. आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मोठा दीक्षा समारंभ या ठिकाणी घडून आला आणि त्या माध्यमातून जागतिक स्तरावर नागपूर हे सगळं संपूर्ण जगाच्या पटलावर नागपूर हे नाव गेलेलं आहे. आणि त्रिपिटक चॅन्टिंगचा महत्वाचा उद्देश आहे की बुद्धांची जी वाणी आहे, म्हणजे बुद्धांचे जे सूक्त आहेत, त्या काळामध्ये बुद्ध जे बोलले ते सगळं मानवाच्या कल्याणाचे ते सूक्त होते आणि त्या काळातल्या अनुसरून ते सूक्त निर्माण झालेले आहेत. तर इंटरनॅशनल चॅन्टिंगचा महत्वाचा उद्देश आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी सगळी भिक्षू मंडळी या ठिकाणी येणार आणि त्या ठिकाणी बुद्धाचे मानवीय कल्याणाचे जे वचन आहेत, जे बुद्ध वचन आहेत, त्या बुद्ध वचनाचं या ठिकाणी सातत्याने वाचन होणार आहे. आणि वाचन करण्याचा महत्वाचा उद्देश आहे की भारतातनं बुद्ध धम्माचं निर्माण झालेलं आहे, ही बुद्धाची भूमी आहे भारत, आणि त्या अर्थाने नागपूरला एक वेगळं आकर्षण आहे. नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी धम्म प्रवर्तन झालेलं आहे. आणि म्हणून या चॅन्टिंगच्या माध्यमातून आपण सर्व पत्रकार मंडळींना, मी बोधिपख्या फाउंडेशनच्या वतीने बोलते, बोधिपख्या धम्म फाउंडेशनच्या ज्या धम्मदिना या जे आहेत त्या सुद्धा यामध्ये आयोजक म्हणून आहेत. आपण सर्व पत्रकार मंडळींना विनंती आहे की आपल्या वर्तमानपत्र असो की बाकी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भामध्ये एक आवाहन या माध्यमातून जावं की जेणेकरून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी लाभ घेऊ. आणि भगिनींना नमस्कार. आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टर S.K. गजबी जे व्हॉइस ऑफ इंडिजिनियस पीपल फॉर जस्टिस अँड पीस या संघटनेचे आणि संजीवनी सखी संघ या आणि आवाज इंडिया यांच्या माध्यमातून हा 14 वर्षापूर्वी त्रिपिटक वाचनाचा जो कार्यक्रम आहे हा इथे सुरुवात करण्यात आलेला आहे दीक्षाभूमीवर, आणि पूर्ण भारतभर हा सुरू असतो. तर आता आपल्या भारतात जवळजवळ 40 ठिकाणी म्हणजे विविध जे बौद्धांचे जे विविध स्थळ आहेत
त्या 40 ठिकाणी भारतामध्ये अशा प्रकारचं संगायन हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. आणि त्याची एक कडी म्हणून दीक्षाभूमीवर 1 तारखेला त्याचं उद्घाटन होईल. 2 तारखेला सर्वांनी सांगितल्याप्रमाणे परिक्रमा वगैरे सगळं काही होईल. आणि 3 तारखेला एक अजून कार्यक्रम जो आहे तो असा आहे की 3 तारखेला नागपूर येथे असणारे जे बौद्ध स्थळ आहे त्या बौद्ध स्थळांना हे 200चे 200 भिक्षुक आणि उपासक हे व्हिजिटला जाणार आहेत. तर ह्या व्हिजिटमध्ये नागार्जुन टेकडीवरील रामटेकला असलेलं स्थळ, भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांनी निर्माण केलेले स्थळ, त्यानंतर नागलोक, बौद्धभूमी आणि तसेच चिचुलीला सुद्धा व्हिजिट करणार आहेत. आणि ह्या माध्यमातून तिथे अजून काही करता येईल अशा प्रकारची योजना ह्या सिस्टर वांगो डिक्सी ह्या तिथे सुचविणार आहेत. तर आपणास विनंती आहे की हा जो संगायनाचा जो कार्यक्रम दीक्षाभूमीवर ठरविण्यात आलेला आहे याला आपण वाईड पब्लिसिटी द्यावी. आणि आपण सुद्धा तिथे त्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित आहेत. आपण सुद्धा तिथे यावं आणि ह्याचं लाईव्ह प्रसारण जर आपल्याला करता येईल तर आपण नक्की करावं अशी माझी आपणास विनंती आहे. मी वॉइस ऑफ इंडिजिनियस पीपल तर्फे रजनीश मेश्राम बोलत हूँ. खबर देखने के लिए आपका शुक्रिया. आज के लिए बस इतना ही. फिर मिलेंगे एक नए खबर के साथ. बने रहिए WH न्यूज के साथ. चैनल को लाइक सब्सक्राइब करें. फेसबुक इंस्टाग्राम पर फॉलो करें. विज्ञापन देकर आर्थिक सहयोग करें. धन्यवाद.